नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला ग्रो मराठी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत बरेच काही इम्पॉर्टंट विषयांवर. फॉर एक्झाम्पल पर्सनल फायनान्सेस, म्युच्युअल फंड, स्टॉक एक्सचेंज, ट्रेडिंग अँड सो ऑन. तर मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करायचा विसरू नका आणि जर का तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. सतत अपडेटसाठी बेल आयकन पण दाबून जावा. मित्रांनो, या चॅनल मागचा उद्देश असा आहे की आपल्याला जनसामान्य लोकांपर्यंत आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत खूप काही इम्पॉर्टंट विषयांवर इन्फॉर्मेशन पोहोचवायची आणि याकरिता आम्ही प्रत्येक आठवड्यात आपल्यासाठी आणणार आहोत 3 नवीन व्हिडिओ. तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड सपोर्ट अस इन दिस जर्नी. तर चला मित्रांनो, आजच्या टॉपिकची करूया सुरुवात. आजचा आपला टॉपिक आहे 2022 मधले टॉप 5 लार्ज कॅप फंड्स. माझं नाव आहे सिया आदर्श जोशी आणि चला बघूया कोणते टॉप फंड्स आहेत. 2022 संपायला आलाय. ओह, तर मित्रांनो, आज ग्रो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून फ्लॅशबॅक मध्ये घेऊन चाललंय. का? कारण आपण आज बघणार आहोत 2022 चे असे कुठले ते लार्ज कॅप फंड्स होते ज्यांनी हायएस्ट रिटर्न दिले आणि आपण त्यांच्या मागील 5 वर्षाचे पण परफॉर्मन्सेस बघूया. पण बिफोर वी गो देअर, आपल्याला हे समजून घ्यायला अति आवश्यक आहे की लार्ज कॅप फंड्स काय असतात आणि नेमकी याच्यात कोण निवेश करू शकतो, त्यांचे परफॉर्मन्सेस, बेंचमार्क्स काय असतात आणि त्यांच्यातले रिस्क काय असतात. तर चला मित्रांनो, आधी बघूया व्हॉट आर लार्ज कॅप फंड्स. मित्रांनो, हे जे लार्ज कॅप फंड्स असतात, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की लार्ज कॅप कंपनीज म्हणजे काय. तर मित्रांनो, सेबी अनुसार लार्ज कॅप कंपनीज म्हणजे ती कंपनीज ज्या स्टॉक एक्सचेंज मध्ये, ते एनएससी किंवा बीएससी, मार्केट कॅपिटलायझेशनच्या अनुसार ज्यांच्या रँकिंग 1 to 100 आहे, ह्या कंपनींना आपण लार्ज कॅप कंपनीज असे म्हणतो. तर मित्रांनो, आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता, आम्ही काही एक्झाम्पल्स आणलेत लार्ज कॅप कंपनीज. आपण हे नाव ऐकले असतील: HUL, TCS, ITC, ब्रिटानिया, इन्फोसिस आणि बरेच काही. मित्रांनो, लार्ज कॅप कंपनीजचं मार्केट कॅपिटलायझेशन 20,000 crores पेक्षा जास्त असते. तर मित्रांनो, आता आपल्याला आला आहे $1 million प्रश्न. हु शुड इन्व्हेस्ट इन लार्ज कॅप फंड्स. मित्रांनो, जसं की आपण बघितलंय, लार्ज कॅप फंड्स हे मोठमोठ्या वेल एस्टॅब्लिश कंपनीज मध्ये आपले पैसे गुंतवतात आणि यामुळेच मीडियम आणि स्मॉल साइज कंपनीज पेक्षा मार्केट व्होलॅटिलिटी हे लार्ज कॅप फंड्स जास्त चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतात. म्हणूनच जर का तुमचा इंटरेस्ट किंवा तुमचा उद्देश वेल्थ कॅपिटलायझेशन आणि वेल्थ बिल्डिंग असेल तर तुम्ही लार्ज कॅप फंड्स मध्ये निवेश करू शकता. आणि म्हणूनच मित्रांनो, हे लार्ज कॅप फंड्स तुमच्या कोर पोर्टफोलिओ मध्ये यायलाच पाहिजे. कोर पोर्टफोलिओ, नॉट सॅटेलाइट पोर्टफोलिओ. आणि कोर पोर्टफोलिओ शुड बी समवेअर बिटवीन 75 to 80% ऑफ आवर ओव्हरऑल पोर्टफोलिओ, जेणेकरून आपल्या पोर्टफोलिओला स्टेबिलिटी सुद्धा भेटते. पण एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा, लार्ज कॅप फंड्स तेवढे चांगले परफॉर्म करणार नाही ऍज कम्पेअर टू मिड साइज आणि स्मॉल कॅप फंड्स इन अ रायझिंग मार्केट. कारण असं आहे की लॉंग टर्म जर का तुम्ही आपले इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्ही लार्ज कॅप फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करा. अजून एक लक्षात ठेवा, लार्ज कॅप फंड्स यांचे मेजर इन्व्हेस्टमेंट लार्ज कॅप कंपनीज मध्ये इक्विटी इन्स्ट्रुमेंट्स मध्ये असतात आणि हाच कारण आहे की लार्ज कॅप फंड्स आर वल्नरेबल टू स्टॉक मार्केट फ्लक्च्युएशन. याला आपण मार्केट रिस्क म्हणतो. तर जर का तुमचा रिस्क टॉलरन्स लेवल खूप कमी आहे तर तुम्ही या फंड मध्ये इन्व्हेस्ट करू नका. आणि जर का तुमचा रिस्क टॉलरन्स लेवल इज हाय देन गो फॉर इट अँड इन्व्हेस्ट इन लार्ज कॅप फंड्स. चला मित्रांनो, आता बघूया लार्ज कॅप फंड्सचं बेंचमार्किंग कसं होतं. आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता, लार्ज कॅप फंड्स आर बेंचमार्क अगेन्स्ट निफ्टी 100 TRI, दॅट इज टोटल रिटर्न इंडेक्स, आणि S&P BSE 100 TRI, दॅट इज टोटल रिटर्न इंडेक्स अगेन. चला मित्रांनो, बघूया लार्ज कॅप फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी काय काय रिस्क इन्व्हॉल्व आहे आणि याकरिता मी तुमची ओळख करून देतो रिस्कोमीटरशी. मित्रांनो, रिस्कोमीटर आपल्याला सांगतं की कुठल्या लॉंग टर्म फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी काय रिस्क आपल्याला घ्यावी लागेल. आता आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता, एक रिस्कोमीटर तुम्हाला दिसत असेल, व्हेरी हाय. आता व्हेरी हाय म्हणजे काय? हे जे इन्व्हेस्टमेंट, हे जे लार्ज कॅप फंड्स आहेत, हे त्या इन्व्हेस्टर्स साठी आहे ज्यांना लॉंग टर्म कॅपिटल अप्रिसिएशन हवंय किंवा ज्यांना माहिती आहे की त्यांची इन्व्हेस्टमेंट इक्विटी किंवा इक्विटी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट्स मध्ये होणार. तर जर का तुम्हाला चालत असेल तर तुम्ही व्हेरी हाय रिस्क वाले म्युच्युअल फंड मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. मित्रांनो, कुठल्याही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर आपल्याला शार्प रेशो काय असतं हे माहिती असायला पाहिजे. शार्प रेशो दाखवतो व्हॉट इज द पोटेन्शियल रिस्क ऍडजस्टेड रिटर्न फ्रॉम अ म्युच्युअल फंड. तुम्ही आता तुमच्या स्क्रीनवर शार्प रेशोचा फॉर्म्युला बघू शकता. इट इज रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मायनस रिस्क फ्री रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन. मित्रांनो, शार्प रेशो आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशनचा वापर करून कुठल्याही म्युच्युअल फंडचे रिस्क ऍडजस्टेड रिटर्न्स दाखवतो. याचा अर्थ असा की ज्या म्युच्युअल फंडचा शार्प रेशो हायर असेल तो म्युच्युअल फंड आपल्याला जास्त चांगला रिटर्न देतोय ऍज कम्पेअर टू द रिस्क
रिस्क दॅट द म्युच्युअल फंड हॅज टेकन. आणि कुठल्याही म्युच्युअल फंडचं परफॉर्मन्स जज करण्यासाठी आपण शार्प रेशोचा वापर करू शकतो. सर म्हणजे मी शार्प रेशो बघून डिसाइड करू शकतो का की कुठला म्युच्युअल फंड चांगला आहे कुठला नाही? नाही, फक्त शार्प रेशो बघितल्याने तुम्हाला काहीच अंदाज येणार. तुम्हाला कुठल्याही दोन म्युच्युअल फंड्सला सोबत बघावं लागेल आणि त्यांचे शार्प रेशो कम्पेअर करावे लागेल. आणि शार्प रेशो हा एक खूप चांगला इंडिकेटर आहे, पण हाच फक्त इंडिकेटर घेऊन आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. आपल्याला बरेच दुसरे इंडिकेटर्स पण कन्सिडर करावे लागतात. तर चला मित्रांनो बघूया टॉप 5 लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स ज्यांनी YTD म्हणजे इयर टिल डेट सर्वात चांगले रिटर्न्स दिले. सुरुवात करूया आपल्या 5th म्युच्युअल फंड वरनं, विच इज बरोदा BNP परिबास लार्ज कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. मित्रांनो या फंडचे YTD रिटर्न्स आहेत 9.4% आणि 5 इयर रिटर्न्स आहेत 13.62% आणि या स्टॉकचा शार्प रेशो आहे 0.54. मित्रांनो लिस्टवर 4 नंबरवर आहे ICICI प्रुडेन्शियल ब्लू चिप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. याचा YTD रिटर्न आहे 9.48%, 5 इयर रिटर्न आहे 12.95% अँड शार्प रेशो इज 0.6. मित्रांनो लिस्टवर 3rd नंबरवर आहे टॉरस लार्ज कॅप इक्विटी फंड अ डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. YTD रिटर्न इज 10.49%, 5 years returns are 8.9% and sharp ratio is 0.41. लिस्टवर 2 नंबरवर आहे HDFC टॉप 100 फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. याचा YTD रिटर्न आहे 13.50% आणि 5 years रिटर्न आहेत 11.75% आणि याचा शार्प रेशो आहे 0.50. आणि मित्रांनो द टॉप मोस्ट लार्ज कॅप फंड नंबर 1 वर आहे निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. याचा YTD रिटर्न आहे 14.90%, 5 years रिटर्न्स आहेत 12.69% आणि शार्प रेशो इज 0.56. तर मित्रांनो हे होते टॉप 5 लार्ज कॅप फंड फॉर द इयर 2022. जर का तुम्ही पण यांच्यापैकी कुठल्याही फंड मध्ये इन्व्हेस्ट केला असाल किंवा तुमचं प्लॅन असेल तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा. हॅपी इन्व्हेस्टिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सायनिंग ऑफ, सी आदर्श जोशी. थँक्यू. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.